ठीक आहे. चलो लेक्चर नंबर 2 आपण स्टार्ट करतोय. लाईन प्लेन. पण लास्ट याच्यामध्ये लाईनच्या अकॉर्डिंग सर्व काय ॲनालिसिस केलं होतं. आज आपल्याला प्लेनच्या अकॉर्डिंग ॲनालिसिस करायचं आहे. बट स्टार्ट करण्याच्या आधी कालचा जो एंडिंगचा क्वेश्चन होता तो क्वेश्चनचं स्ट्रक्चर फक्त ऑब्झर्वेशन करा. जे ऑलरेडी सॉल्व आहे तोच क्वेश्चनचं ॲनालिसिस फक्त करतोय मी पुन्हा. कालचा क्वेश्चन पहा होता. हां, कोऑर्डिनेट लास्ट वन. फूट ऑफ परपेंडिक्युलर सॉल्व आहे हा क्वेश्चन 1 2 3 आणि या इक्वेशनला त्याला सर्व सॉल्व करून आपण एक आन्सर ऑब्टेन केलं होतं. त्यासारखाच हा सेम क्वेश्चन आहे. सारखा म्हणण्यापेक्षा क्वेश्चनचं स्ट्रक्चर पण सर्व एलिमेंट सारखे आहेत. फक्त आता त्यांनी काय विचारलं, द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, याची लेंथ आपल्याला विचारली. मग आता लेंथ फाइंड करायचा असेल तर हा पॉईंट माहीत पाहिजे जो काल आपण फाइंड केला होता फूट ऑफ परपेंडिक्युलर. तो काय आला होता, तो जर पाहिला तर हा आला होता 359. मग बस इथे काय केलं आहे, लेंथ म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला, आन्सर झाला. ठीक आहे. बरोबर. आता पुढचं स्ट्रक्चर जे आपण स्टार्ट करतो आहे ते आहे प्लेन. लाईनचाच पुढचा पार्ट किंवा लाईन प्लेनमधला सेकंड पार्ट. आणि हा पार्ट ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे की जे क्वेश्चन विचारले जातात, 4 क्वेश्चन आले तर 3 क्वेश्चन हे प्लेनच्या बेसवर असू शकतात. त्याचं रिझन आहे प्लेनमध्ये लाईनचे इक्वेशन पण येतात. मग आता प्लेन टायटल प्लेस करा, इक्वेशन ऑफ प्लेन. जसं आपण लाईनचे इक्वेशन पाहिले होते हे, तसं इक्वेशन ऑफ प्लेन आहे. प्लेनमध्ये एकच मेजर इक्वेशन आहे, त्याचंच आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. इक्वेशन ऑफ प्लेन. बरं, इक्वेशन ऑफ प्लेनमध्ये हा वेक्टर फॉर्म आहे. व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. जसं इक्वेशन ऑफ लाईन असतं आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, तसं इक्वेशन ऑफ प्लेन आहे आर बार एन बार इज इक्वल टू ए बार एन बार. याच्यामध्ये हे नोट करून घ्यायचं आहे. याच्यात आपण पाहिलं रेग्युलरमध्ये सर्व माहिती आहे. एन बार काय इंडिकेट करतो, डायरेक्शन रेशो. ए बार रिप्रेझेंट करतो पासिंग पॉईंट. हे वेक्टर फॉर्म आहे म्हणजे IJK. हेच इक्वेशन कार्टिशियनमध्ये असं यूज केलं जातं. कार्टिशियनमध्ये ॲक्च्युली स्ट्रक्चर वेगळं आहे, हे नोट नका करू, पण हे दोघांचं मिनिंग सेम आहे. पुढे जाऊन आपल्याला नोट करायचं आहे, त्याचं स्ट्रक्चर मी प्रॉपर दाखवतो आहे. बट याचं सोल्युशन केलं तर आन्सर तुम्हाला आर बार ॲज इट इज राहतो. याचा आन्सर IJKमध्ये येतं. समजून घ्या काहीतरी आलं आहे. एन बार म्हणजे डायरेक्शन रेशो, तर AI BJ CK आणि ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट घेतल्यामुळे एक कॉन्स्टंट भेटतो K. तर हा कॉन्स्टंट याला मॅच होतो. फक्त हे दाखवण्यासाठी इक्वेशन दाखवलं आहे आणि याच्यात बरोबर ते मॅच करता येतं. याच्या थ्रू ABC जर भेटला तर ते डायरेक्शन रेशो असू शकतं. हा कार्टिशियन फॉर्म. सो पुढचं अजून कार्टिशियन फॉर्मच्या आधी सारखं स्ट्रक्चर, जर जो प्लेन आहे त्याचा नॉर्मल जो आहे त्या नॉर्मलला 2 लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचं नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करण्याची प्रोसेस जी आपण लास्ट लेक्चरमध्ये पण पाहिली होती. देन सर्वात महत्त्वाचं इक्वेशन जे मोस्टली कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी लागतं, इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टिशियन फॉर्म. पण हे कार्टिशियन फॉर्मचं इक्वेशन आहे. हे सॉल्व केलं तर आन्सर हे येतं. बट ज्यावेळेस तुम्ही आता क्वेश्चन सॉल्व करणार तर इक्वेशन डायरेक्ट हे जो आपल्याला यूज करायचं आहे. आन्सर सॉल्व केल्यानंतर जे स्ट्रक्चर आहे तेच, फक्त याचं जे स्ट्रक्चर आहे याच्या थ्रू आलं एवढं लक्षात राहू द्या. ॲक्च्युली हे 99% यूज होत नाही, पण याच्यात जर तुम्ही पाहिलं तर याच्यात तुम्ही कंपॅरिझन करू शकतायत. तर हे स्ट्रक्चर म्हणजे एक्सच्या जागी हा पार्ट आहे, बी वगैरे असं मॅच करून आपण, पण अल्टिमेट हे इक्वेशन सर्वात महत्त्वाचं आहे. सो डायरेक्ट नोट करा, हे दोघी पण नोट करून घ्या, याला इम्पॉर्टंट करा. आत्ताच एक इक्वेशन जे पाहिलं त्याला मॅच करणारं इक्वेशन आहे आर बार एन बार ए बार एन बार. सो याचं जे आन्सर आहे ते याला मॅच करता येतं.
चल स्टार्ट करूया क्वेश्चन्स. याच्यात मध्ये मध्ये भरपूरशा कॉन्सेप्ट आहे, जसं रिक्वायरमेंट असेल तसं पाहूया. सुरुवातीचे काही क्वेश्चन फक्त हा टॉपिक समजण्यासाठी आहे, मग पुढे जाऊन तुम्हाला डिटेल व्यवस्थित ॲनालिसिस करता येईल. तसा क्वेश्चन आहे, नोट करा. पण हे पूर्ण 3D जॉमेट्री, जसं 2D जॉमेट्रीचे रूल्स होते तसे 3Dचे रूल्स अप्लाय करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता येणार आहे. आणि तुमच्या एक्झाममध्ये ह्या टाईपवर 100% 2 मिनिमम क्वेश्चन असतात. द इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग द पॉइंट्स. इक्वेशन ऑफ प्लेन containing the points ठीक आहे. काय सांगितलं आहे ऑब्झर्वेशन करा. इक्वेशन ऑफ प्लेन आपल्याला फाइंड करायचं आहे. हा आपला रिक्वायर्ड प्लेन आहे. हा रिक्वायर्ड प्लेन म्हटलं तर त्याचं इक्वेशन मी नोट करतो आहे. एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी. हे इक्वेशन आलं तर त्याला तुम्ही वेक्टरमध्ये पण नोट करू शकता. ठीक आहे. सो हे इक्वेशन आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. त्यांनी सांगितलं की गिवन प्लेन पासिंग थ्रू, कुठनं पास होतो त्याचा पॉईंट मी असाइन केला आहे 1 - 1 1मधून. अँड पॅरलल टू दिस प्लेन. आपला रिक्वायर्ड प्लेन ह्या प्लेनला पॅरलल आहे. पॅरललचं मिनिंग काय? दोघांच्या डायरेक्शन रेशो सेम. तर ह्या प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन काय आहे? 2x + 3y - 4z इज इक्वल टू 17. तर दोघांचे डायरेक्शन रेशो, जर डायरेक्शन रेशो म्हटलं तर हे स्ट्रक्चर पॅरलल असल्यामुळे दोघांचे एनची इक्वेशन किंवा डायरेक्शन रेशो सारखे आहे. आता एनचं इक्वेशन म्हटलं तर इक्वेशन नोट करण्यापेक्षा आपण डायरेक्शन रेशो नोट करतोय. डायरेक्शन रेशो काय असतील? 2 3 - 4. याचे पण काय असतील? 2 3 - 4. तर हे आहे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन. आता आपण कार्टिशियनमध्ये नोट करतो, वेक्टरमध्ये पण भेटून जाईल. एक्स. सो एक्स म्हटलं तर इक्वेशन असं असेल 2x + 3y - 4z इज इक्वल टू डी. जर डी माहीत राहिला असता तर आन्सर भेटला असता. डीसाठी आता काय करू शकतो? आपला प्लेन कुठनं पास झाला तो पॉईंट पण दिलेला आहे. तर इथे मी नोट करू शकतो सिन्स प्लेन पासिंग थ्रू, प्लेन पास होतोय 1 - 1 1. ही जॉमेट्रिकल कंडिशन आहे. जर ह्या प्लेनचं इक्वेशन हे आणि तो प्लेन ह्या पॉईंटमधनं पास होतोय तर हा पॉईंट ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय केला पाहिजे. म्हणजेच याचं मिनिंग काय? 2 × 1 3 × -1 -4 × 1 इज इक्वल टू डी भेटला. सो हियर 2 - 3 - 4 इज इक्वल टू डी. सो -1 -5 डीची व्हॅल्यू किती भेटते? -5. तर आपलं इक्वेशन असं भेटतं आहे. इक्वेशन असलं पाहिजे देअरफॉर 2x + 3y - 4z इज इक्वल टू -5. ठीक आहे. जर कार्टिशियन फॉर्म विचारलं असतं तर हे आन्सर राहिलं असतं. आणि आत्ताच तुम्हाला मी सांगितलं कार्टिशियन मॅच होण्यासाठी लागणारा इलेमेंट कार्टिशियन फॉर्म आणि वेक्टर फॉर्म असाच आहे. r बार n बार इज इक्वल टू a बार n बार. a बार n बार जो असतो तो कोणाला इक्वल असतो? हा d बारला. मग आता n बार तर माहिती आहे आपल्याला. n बार काय आहे? 2 3 - 4. म्हणजे आपलं इक्वेशन जर तुम्ही पाहिलं तर इक्वेशन असं असलं पाहिजे r बार इज इक्वल मल्टिप्लाय बाय 2
I3J minus 4K is equal to -5. बेसिक क्वेश्चन आहे, पण कॉन्सेप्ट अंडरस्टँड करा. कॉन्सेप्ट काय आहे? प्लेन पॅरलल, डायरेक्शन रेशो सेम, प्लेनवर लाईज करणारा पॉईंट सॅटिस्फाय करतो इक्वेशन, अननोन टर्म फाइंड होतात. सेकंड थिंग, हा जो डी आहे इक्वेशनमध्ये तोच ए बार एन बार असतो. सो स्टार्टिंगला हे डायरेक्शन रेशो आले त्यावेळेसच काही ऑप्शन इलिमिनेट झाले होते. तर डायरेक्शन रेशोनुसार हा पॉईंट आणि हा मॅच होतोय, तर दोघांपैकीच एक आन्सर होतं. फक्त ए बार एन बार फाइंड करायचा होता. नेक्स्ट वन. एक मिनिट, सेम तोच आहे. पुढचा क्वेश्चन आहे, ठीक, नोट करा. इफ द फूट परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू दिस प्लेन, देन द इक्वेशन ऑफ प्लेन. एक डायग्राम बनवायची फक्त समजण्यासाठी. फूट ऑफ परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम ठीक आहे, हा आहे फूट ऑफ परपेंडिकुलर जो इथे ड्रॉ करण्यात आलेला आहे. आणि फूट ऑफ परपेंडिकुलरचा पॉईंट दिलेला आहे 3 to 1 फ्रॉम ओरिजिन. सो इक्वेशन ऑफ प्लेन आपल्याला विचारलं आहे. इक्वेशन ऑफ प्लेन ax plus by plus cz is equal to d. ठीक आहे, लक्ष द्यायचं जरा. आता इक्वेशन ऑफ प्लेन म्हटलं तर काय काय माहीत पाहिजे? ए बी सी डायरेक्शन रेशो माहीत पाहिजे आणि डी पण माहीत पाहिजे. सो आता पहिली गोष्ट, फूट ऑफ परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन इज, म्हणजे फूट ऑफ परपेंडिकुलर दिलाय, हा कशावर लाईज करतोय? प्लेनवर. म्हणजे 3 to 1 मी एक्स वाय झेडच्या जागी घेऊ शकतोय जर मला डी फाइंड करायचं असेल तर. पण डी फाइंड करायचं असेल तर ए बी सी ॲज वेल ॲज एक्स वाय झेड दोघी माहीत पाहिजे. ज्याच्यात आता हा पॉईंट माहिती आहे जो प्लेनवर लाईज करतोय, बट हा फूट ऑफ परपेंडिकुलर आहे. प्लेनचं बेसिक रूल आहे, प्लेन म्हणजेच त्याच्यासोबत एक परपेंडिकुलर पण राहतो. परपेंडिकुलर आता डायरेक्शन रेशो भेटू शकतात. ह्या लाईनचे हा जो आहे नॉर्मल म्हणतो आपण त्याला, पण ती नॉर्मल म्हटलं तर एक स्ट्रेट लाईनच आहे. जे आधीचं आपण पाहिलं लाईनचं कॉन्सेप्ट, ती लाईनमध्ये तुम्ही विचार करा, ही लाईन म्हणजे नॉर्मल 2 पॉईंटमधनं पास होते, तर यालाच मी काय म्हणू शकतोय? ओ एम बार. किंवा 2 पॉईंटमधनं पास झाले तर डायरेक्ट डायरेक्शन रेशो भेटून जाईल ना, त्याला ओ एम बार म्हटलं तरी पण चालेल. तर याचं मिनिंग काय? एम मायनस ओ. पण एवढं नोट करण्याची गरज नाही, पण मला डायरेक्शन रेशो भेटत आहेत. डायरेक्शन रेशोचा फॉर्म्युला आहे x2 - x1. काय येईल ते सांगा? 3 - 0 3i 2j प्लस k. हे काय आपले डायरेक्शन रेशो. देअरफॉर डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल, जो प्लेनचा नॉर्मल आहे त्याचे डायरेक्शन रेशो आहे 3 to 1 आणि पासिंग पॉईंट पण सारखा आहे. सो इक्वेशन ऑफ प्लेन, पहिले आता इक्वेशन मी असं नोट करू शकतो, ए ॲज इट इज. हां, डायरेक्शन रेशो भेटले तर 3x to y
1z इज इक्वल टू डी. मग आता इथे नोट करता येईल सिन्स प्लेन पासिंग थ्रू, प्लेन पास होतोय 3 to 1, 3 to 1 मधनंच पास होतो आणि डायरेक्शन रेशो पण सारखेच आहे. सो 3 into 3, एक्सची व्हॅल्यू मी घेतोय 3, वाय इज अ 2, झेड इज अ 1 इज इक्वल टू डी. तर 9 + 4 + 1, सो डी. सो 5 + 9 केला तर 14, डी तुम्हाला भेटतोय 14. हे आहे आपलं मेन इक्वेशन. सो फायनल आन्सर असलं पाहिजे देअरफॉर 3x 2y + z इज इक्वल टू 14. हे आलं आहे मेन फायनल आन्सर इक्वेशन ऑफ प्लेन फ्रॉम इक्वेशन 1. याच्या जागी ओरिजिनच्या जागी 2, 3, 4 काहीतरी वेगळा दिलेला राहिला असता तर मग डायरेक्शन रेशो त्याच्यानुसार सबस्ट्रॅक्ट करून नोट केले असते. ठीक आहे. डायरेक्शन रेशोमध्ये हेही लक्षात राहू द्या, यांनाच मी मायनस पण घेऊ शकतो, म्हणजे जसं रिक्वायरमेंट आहे तसं आपण यूज करू शकतो. सो आता देताना त्यांनी जनरली पॉझिटिव्ह, एक तर सर्व पॉझिटिव्ह पाहिजे तर एक तर सर्व निगेटिव्ह पाहिजे होतं, तर त्याच्या अकॉर्डिंग पण ऑप्शन बनवता येईल. नेक्स्ट डायग्राम ड्रॉ करा. इफ A and B then the equation of plane which bisect the segment AB perpendicularly. So A and B पर सेगमेंट AB दिलेला आहे 3, 2, -1. B गिवन है 1, 4, 3. A and B. Then the equation of plane which bisect. Bisect meaning है मिड पॉइंट. सेगमेंट AB परपेंडिकुलरली. जो आपला प्लेन आहे तो या सेगमेंटला परपेंडिकुलर बायसेक्ट करतोय. सो लाईक दॅट. हे डायग्राम ड्रॉ करा, लक्षात येईल. पहा प्लेन आहे जो बायसेक्ट करतोय. बायसेक्ट म्हटला तर हा झाला मिड पॉइंट. गिवन प्लेन सेगमेंट AB ला परपेंडिकुलर बायसेक्ट करतोय. पण दोन जॉमेट्रिकल कंडिशन आहेत. परपेंडिकुलरची एक कॉन्सेप्ट आहे आणि बायसेक्ट म्हटलं तर मिड पॉईंट. पहिले आता मिड पॉईंट काय हेल्प करेल आपल्याला, की आपला जो प्लेन आहे त्याचा पासिंग पॉईंट भेटून जाईल. तर पासिंग पॉईंट पहिले फाइंड करून घे. मिड पॉईंटचा फॉर्म्युला 3 + 1 / 2. ओके. आता मी डायरेक्ट मिड पॉईंट नोट करतोय 4/2. याला डायरेक्ट 2 नोट करू शकतो आपण. त्याच्यानंतर 4 + 2 6/2. त्याच्यानंतर 3 - 1 2/2. तर मिड पॉईंट आपल्याला 2, 3, 1 भेटतोय. म्हणजेच आपला गिवन प्लेन ह्या पॉईंटमधनं पास झाला आहे. काय लागतं इक्वेशन फाइंड करण्यासाठी, तुम्हाला माहीत पाहिजे ax + by + cz = d. हा डी फाइंड करायचा राहतो. डी फाइंड करण्यासाठी ABC पासिंग पॉईंट आणि डायरेक्शन रेशो माहीत पाहिजे. चला आता पासिंग पॉईंट तर भेटले. सांगा डायरेक्शन रेशो. हा प्लेन आहे. पण एक वर्ड आला आहे AB परपेंडिकुलरली, म्हणजे हा प्लेन ह्या लाईनला परपेंडिकुलर आहे. आणि प्लेनला जी लाईन असते जिला नॉर्मल म्हणतो, नॉर्मलचं मिनिंग काय, परपेंडिकुलर.
म्हणजे ही लाईन त्याला काय परपेंडिक्युलरच आहे ना, म्हणजे हा काय झाला नॉर्मल झाला. पण ही लाईन त्याला परपेंडिक्युलर म्हणजे हा नॉर्मल आहे. नॉर्मल, आता नॉर्मलचा बेसिक रूल आहे, नॉर्मल म्हणजे एक लाईन, ती लाईन जर 2 पॉईंटमधनं पास झाली असेल तर तिचा डायरेक्शन रेशो पण फाइंड करता येतो. सो फाइंड करा, हे 2 पॉईंटमधनं पास झाली. सो हा नॉर्मल आहे, त्याच्यात आता आपण फाइंड करू शकतोय, यांना आपण काय म्हणू शकतो पासिंग पॉईंट ऑफ प्लेन. अँड देअरफॉर डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल ऑफ प्लेन. डायरेक्शन रेशो जर फाइंड करायचा आहे, सो ए बी सी x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1. So 3 minus 1 2 minus 4 minus 1 minus 3. So 2 minus 2 minus 4 हे आहे डायरेक्शन रेशो. 2 minus 2 minus 4 यांनाच आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ऑर पण नोट करू शकतो. पाहता यांच्या थ्रू ए बी सी आलेला आहे 2 minus 2 minus 4. रिक्वायरमेंटनुसार आपल्याला जर डायरेक्शन रेशो जर ऑब्झर्वेशन केलं, याला मी जर -2 ने डिवाइड केलं तर ऑर काय नोट करता येईल 1 minus 1 minus 2. चेक करा ऑप्शन, जर इक्वेशन पाहिलं तर 1x मायनस वाय पाहिजे, म्हणजे ऑप्शन ए किंवा डी, ए किंवा डी पैकी आन्सर आहे. फक्त एक इलिमेंट बाकी फाइंड करायचं. सो आता फायनल इक्वेशन इक्वेशन ऑफ प्लेन ए एक्स डायरेक्शन रेशो माहिती आहे आपल्याला 1x minus 1y प्लस -2z 2z इज इक्वल टू डी. हे ए बी सीच्या व्हॅल्यूज नोट केल्या. सिन्स प्लेन पासिंग थ्रू कशातनं पास झाला आहे 2 3 1. पण हे पॉईंट आले होते पासिंग पॉईंट, हे अगदी समजण्यासाठी एक एक स्टेप नोट करतोय. जर पाहिजे तर डायरेक्ट आन्सर आला असतं. ठीक आहे. नाव 1 पासिंग पॉईंट आहे 2 -1 3 -2 1 इज इक्वल टू डी. सो 2 - 3 - 2 इज इक्वल टू डी. तर डी आला आहे -3. सो फायनल इक्वेशन याच्या थ्रू भेटेल. देअरफॉर इक्वेशन ऑफ प्लेन x minus y minus 2z is equal to -3 फ्रॉम इक्वेशन 1. हे आपला आन्सर आहे. -3 या साईडला फक्त शिफ्ट करणार. x minus y minus 2z plus 3 is equal to 0. सो ए आणि डी पैकी एक आन्सर होता. हां, तो कोणताही क्वेश्चन सॉल्व करताना दोनच गोष्टी आपण पाहतोय, पासिंग पॉईंट आणि डायरेक्शन रेशो. फक्त ते ऑब्टेन करण्यासाठी आता वेगवेगळे पॅरामीटर्स आहे. नाव तर या झाले मेन कॉन्सेप्ट. याच्या थ्रू आता आपण ॲनालिसिस चालू करतोय. पॉईंट 1 मिनिट फक्त पॉईंट. ठीक आहे, याला सॉल्व करू आपण. याच्यासाठी पहिले कॉन्सेप्ट लागणार आहे.
हा नोट करा. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू. काय सांगितलं आहे ते ऑब्झर्वेशन करा. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 1 2 3 अँड पॅरलल टू प्लेन. जी लाईन आहे ती या 2 प्लेनला पॅरलल आहे. पॅरललसाठी मी इथे ड्रॉ केलं पॅरलल प्लेन. प्लेन 1 प्लेन 2. ठीक आहे, लक्ष द्या जरा काय सांगितलं आहे. जे आपलं इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करायचं आहे, इक्वेशन ऑफ लाईनच फाइंड करायचं आहे. तिचा पासिंग पॉईंट दिलेला आहे. कुठनं पास झाली आहे 1 2 3 अँड पॅरलल टू दिस 2 प्लेन. आता पॅरलल म्हटलं तर प्लेनला एक लाईन असते जिला आपण नॉर्मल म्हणतो. ती प्लेनला काय राहते परपेंडिक्युलर. म्हणजे या लाईनला ती काय झाली परपेंडिक्युलर. ही पण काय झाली परपेंडिक्युलर. ठीक आहे. N1 N2. तर सांगा आपल्याला लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं तर लागतो काय पासिंग पॉईंट. पासिंग पॉईंट दिला आहे 1 2 3. 1 2 3 प्रत्येक याच्यात आहे. काय अननोन आहे डायरेक्शन रेशो. रिक्वायर्ड लाईन ह्या 2 लाईन्सला परपेंडिक्युलर आहे. तर आपल्या रिक्वायर्ड लाईनचा डायरेक्शन रेशो ज्याला आपण बी म्हणतो फाइंड करायचं असेल तर काय N1 क्रॉस N2. N1 N2 म्हटलं तर नॉर्मल. सो बी बार इज इक्वल टू IJK. आता प्लेन म्हटलं तर प्लेनचं इक्वेशन आपल्याला माहीत आहे. प्लेनचं इक्वेशन आहे AX प्लस BY प्लस CZ इज इक्वल टू D. म्हणजे प्लेनच्या इक्वेशनमध्ये ABC दिलेले असतात नॉर्मल. सो फर्स्ट प्लेनमध्ये 1 -1 2 हे त्याचे डायरेक्शन रेशो आहे. 1 -1 2. सेकंड प्लेनच्या अकॉर्डिंग डायरेक्शन रेशो आहे 3 1 1. सो वेक्टर B -1 -2 1 6 प्लस K कॅप 1 -3. हा झाला +3. तर वेक्टर बी भेटतोय -3I -5 +5J आणि 4K. सो एक तर आन्सरमध्ये -3 5 4 असला पाहिजे किंवा अपोजिट 3 -5 -4 असेल तरी पण चालेल. सो डायरेक्ट ॲज इट इज आहे. हे पासिंग पॉईंट होते जे आपल्यासाठी असतात x1 y1 z1 आणि हे आहे डायरेक्शन रेशो. डायरेक्शन रेशो ऑफ लाईन. नेक्स्ट वन
vector parallel to the line of intersection of a plane. स्ट्रक्चर अंडरस्टँड करा. ठीक आहे. काय सांगितलं? वेक्टर पॅरलल टू. ओके, आपला जो वेक्टर फाइंड करायचा, नॉर्मल वेक्टर फाइंड करायचा. वेक्टर म्हटलं तर लाईन असं समजून घ्या, नॉर्मल. पॅरलल, जो वेक्टर आपल्याला फाइंड करायचा जो पॅरलल आहे, पॅरलल टू द लाईन ऑफ इंटरसेक्शन टू द दिस टू प्लेन. सो हा प्लेन 1 आहे, प्लेन 2 आहे, त्याचं लाईन ऑफ इंटरसेक्शन, दोघी प्लेन ज्यावेळेस इंटरसेक्ट होतात, हा बेसिक रूल आहे, ज्यावेळेस टू प्लेन इंटरसेक्ट होतात तर त्यांच्यामध्ये एक लाईन क्रिएट होते. तर ही जी लाईन आहे, ह्या लाईनला आपला व्हेक्टर पॅरलल आहे. ही जी लाईन आहे हिला आपण लाईन ऑफ इंटरसेक्शन म्हणू शकतोय. ह्या लाईनला रिक्वायर्ड व्हेक्टर पॅरलल आहे. हा आहे आपला रिक्वायर्ड व्हेक्टर, रिक्वायर्ड व्हेक्टर, आणि हा नॉर्मल व्हेक्टर. ऑब्झर्वेशन करा. मग आता दोघांचे पॅरलल म्हटलं तर दोघांचे डायरेक्शन रेशो सेम, म्हणून इक्वेशन देताना फक्त असं दिलेलं आहे AI BJ CK. म्हणजे आपल्याला फक्त काय फाइंड करायचं आहे? डायरेक्शन रेशो. सो डायरेक्शन रेशोचा पण रूल आहे, लक्ष द्या. ही जी लाईन आहे जी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तयार करते, तर डायरेक्शन रेशो म्हटलं तर प्लेनमधले नॉर्मल ज्यावेळेस टू प्लेन इंटरसेक्ट करतात तर ही जी लाईन आहे त्या लाईनला त्यांचा नॉर्मल हा परपेंडिक्युलरचं रिलेशन तयार करतो. म्हणजे हा जो नॉर्मल आहे हा, ठीक आहे. आता दाखवताना असं दाखवलं आहे, बट ह्या लाईनला ते 90 डिग्रीचा अँगल क्रिएट करतो. म्हणजे याचं मिनिंग काय? ही लाईन ह्या टू लाईन्सला परपेंडिक्युलर आहे, किंवा ह्या लाईनला ह्या दोघी लाईन परपेंडिक्युलर आहेत. दिस इज अ N1 N2 आणि हे असं समजून घ्या हा फक्त N आहे. सो मला N जर फाइंड करायचा असेल, N इज इक्वल टू N1 क्रॉस N2 यूज करणार, सिन्स परपेंडिक्युलर लाईन्स. सो आधीची कॉन्सेप्ट ही कॉन्सेप्ट सारखी आहे, फक्त इन्फॉर्मेशनमध्ये थोडेसे चेंजेस आहे. सो आता आपल्याला N बार जर फाइंड करायचा असेल तर क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच तो असतो वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे IJK इथे असतो डायरेक्शन रेशो, डायरेक्शन रेशो ऑफ प्लेन 1. हां, आता प्लेन 1चं इक्वेशन जर तुम्ही पाहिलं तर ते आहे R बार N बार इज इक्वल टू A बार N बार. A बार N बारचा आन्सर डायरेक्ट येतं, ठीक आहे ना. म्हणजे आता हा R बार तर आहे, हा N बार, N बार काय रिप्रेझेंट करतो? डायरेक्शन रेशो. तर डायरेक्शन रेशोज आपल्याला लागणार आहे. ते किती आहे? 3 - 1 1 1 4 -2. बस हेला सॉल्व केलं म्हणजे आन्सर भेटलं. सो N बार ठीक आहे, -2 4 J कॅप 6 -6 1 K कॅप
12 minus 1. Therefore, n bar is equal to minus 2i minus 7 झाला plus 7j आणि 13k. एक तर आन्सर ॲज इट इज पाहिजे किंवा डायरेक्ट आहे. दुसरं नाही तर काय होतं, हा प्लस मायनस मायनस. सो चेक करा, त्यांनी थोडंसं मॅच केलं आहे पण तरी पण ते प्रॉपर मॅच नाही. नेक्स्ट वन. सो हा इंटरसेक्शनचं स्ट्रक्चर आहे, पण पुढे जाऊन आपल्याला इंटरसेक्शन बेस स्पेशल इक्वेशन पण फाइंड करायचे आहेत. ते वेगळं स्ट्रक्चर आहे, पण हे पाहून घ्या. याचं मिनिंग असं आहे, जर समजून घ्या हा प्लेन राहिला असता, रिक्वायर्ड प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन 1 and 2, फाइंड द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड प्लेन. तर त्याच्यामध्ये मग हा फंडामेंटल यूज केला जातो. प्लेन 1 प्लस लॅम्बडा प्लेन 2 इज इक्वल टू 0. हे असतं इक्वेशन ऑफ प्लेन रिक्वायर्ड प्लेन, जे पुढे जाऊन आहे. नेक्स्ट. नोट करा. डायग्रामने अंडरस्टँड करा. लक्ष द्यायचं. पहा काय सांगितलंय. पहिले मी नॉर्मल स्ट्रक्चर दाखवलंय. एक प्लेन ड्रॉ केला आहे, त्याला एक लाईन परपेंडिक्युलर बाय डिफॉल्ट असते, जिला आपण नॉर्मल म्हणतो प्लेनचे. आणि त्यांनी सांगितलं की लाईन लाईज इन द प्लेन, ह्या प्लेनवर ती लाईज करते. जर हा वर्ड आला लाईज ऑन अ प्लेन किंवा इन द प्लेन, म्हणजेच प्लेन, हा प्लेन आणि लाईन पॅरलल आहे, म्हणजे को प्लेनर आहे. प्लेन, हा प्लेन आणि ही लाईन काय आहे, पॅरलल आहे. तुम्ही विचार करा, हा प्लेन आणि लाईन पॅरलल आहे, आणि ही जी लाईन असते जी नॉर्मल म्हणतो आपण, ती परपेंडिक्युलर असती प्लेनला. तर ही जी नॉर्मल आहे ते ह्या लाईनला काय झालं, परपेंडिक्युलरच झालं ना. काय सांगितलं ते संपा, बाकी लोक काहीतरी वेगळं ऑब्झर्वेशन करत आहे. काय सांगितलं, ह्या प्लेनवर ही लाईन लाईज करते, म्हणजे याचं मिनिंग आहे प्लेन आणि लाईन दोघी को प्लेनर आहेत, पॅरलल आहेत. को प्लेनर म्हटलं तर बेटर असेल. तर
हा नॉर्मल ऑलरेडी ह्या प्लेनला परपेंडिक्युलर होता, तर ह्या लाईनला पण काय झाला, परपेंडिक्युलर. तर याचा फायदा काय होऊ शकतोय, जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर दोघांच्या डायरेक्शन रेशोचा डॉट प्रोडक्ट हा 0 असतो. जर डायरेक्शन रेशो भेटत असतील तर हिचे पण डायरेक्शन रेशो माहिती आहे आपल्याला 1 3 मायनस लॅम्बडा. ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो माहिती आहे 3 मायनस 5 2. दोघांच्या डॉट प्रोडक्टचा आन्सर काय असतं 0. पहा 3 मायनस 5 याचे माहिती आहे, पण इथे 1 3 लॅम्बडा आहे, काय भेटून जाईल, लॅम्बडाने अल्फा आहे, अल्फा भेटून जाईल. बरं अल्फा तर भेटून जाईल, पहिले हे तर नोट करूया, मग बीटाचा विचार करू. नाव सिन्स हे तुम्ही नोट करा लागल्यास, सिन्स लाईन परपेंडिक्युलर टू नॉर्मल, therefore a1 a2 b1 b2 c1 c2 इज इक्वल टू 0. ही जनरल कॉन्सेप्ट आपण यूज करतोय. सो आता a1 a2 म्हटलं तर ह्या लाईनचं जर याच्यात ए बी सी जर पाहिलं a1 b1 c1 तर हे आहे 3 मायनस 5 2 आणि ह्यामध्ये a2 b2 c2 डायरेक्शन रेशो आपण नोट करतोय ते आहे 1 3 मायनस लॅम्बडा. सो a1 3 इंटू 1 प्लस मायनस 5 इंटू 3 प्लस 2 इंटू मायनस लॅम्बडा इज इक्वल टू 0. थ्री इंटू 1 मायनस 5 3, ठीक आहे. देअरफॉर 3 मायनस 15 मायनस 2 लॅम्बडा इज इक्वल टू 0. सो हा मायनस 12 झाला, त्या साईडला शिफ्ट केला. सो मायनस 2 लॅम्बडा इज इक्वल टू प्लस 12 लॅम्बडा इज इक्वल टू मायनस 6. चला लॅम्बडा सॉरी अल्फा इज इक्वल टू मायनस 6 तर भेटला. अल्फाचं काम झालं आहे, आता बाकी आहे बीटा. सो सांगा काय करणार. हां मग आता परत एक कॉन्सेप्ट येते की ही जी लाईन आहे ती ह्या प्लेनवर लाईज करते. लाईन कुठनं पास झाली तिचा पॉईंट दिलेला आहे. लाईन कुठनं पास झाली आहे 2 1 2, म्हणजे लाईन पास झालेला पॉईंट आपल्याला माहिती आहे 2 1 मायनस 2. तर लाईन जर प्लेनवर लाईज करते तर याचं मिनिंग आहे प्लेन पण याच्यातनं पास झाला आहे. सो प्लेनचा हा जो पॉईंट आहे हा पण मी याच्यामध्ये प्लेस करू शकतो आहे. देअरफॉर इथे आता आपण नोट करणार सिन्स लाईन अँड प्लेन पासिंग थ्रू 2 1 मायनस 2. पाहता हे हा जो पॉईंट आहे तो तुम्ही लाईनमध्ये पण प्लेस करू शकता, प्लेनमध्ये पण घेऊ शकता. पण लाईनमध्ये ऑलरेडी दिलेला अननोन काहीच नाही, तर प्लेनच्या इक्वेशनमध्ये आपण प्लेस करतोय. सो फ्रॉम इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 आहे फक्त आता याच्यात एक्स वाय झेडची व्हॅल्यू आपण नोट करू शकतोय. सो एक्स पहिले इक्वेशन नोट करून घेतोय. सो 2 3 इंटू 1 मायनस लॅम्बडा इंटू झेड, लॅम्बडा सॉरी अल्फाची पण व्हॅल्यू नंतर प्लेस करणार प्लस बीटा लॅम्बडा. सो 2 प्लस 3 मायनस अल्फा, अल्फा आला आहे मायनस 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 तो झाला प्लस 6 आणि झेड ॲज इट इज, झेडची व्हॅल्यू काय घ्यायची ती मायनस 2 प्लस बीटा. सो 5 मायनस 12 प्लस बीटा इज इक्वल टू 0. सो आहे मायनस 7 त्या साईडला शिफ्ट केला तर प्लस 7. सो आपल्याला विचारलं दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो मायनस 42 आन्सर आलं पाहिजे. सो अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू आपल्याला विचारलं होतं
सो -6 × 7. Next one. नोट करा. The coordinate of the point where the line meet the plane चं स्ट्रक्चर दिलेलं आहे. The coordinate of a point ऑब्झर्वेशन करा काय सांगितलं. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट वेअर दी लाईन मीट द प्लेन. सो प्लेनचं इक्वेशन दिलं आहे, लाईनचं इक्वेशन दिलं आहे. आपल्याला ही जी लाईन आहे जिचं इक्वेशन दिलं आहे तिचे कोऑर्डिनेट विचारले. कोणाचे कोऑर्डिनेट? जे कोऑर्डिनेट प्लेनवर पण आहे. प्लेनचं पण इक्वेशन दिलं. म्हणजे हा जो पॉईंट आहे जो आपल्याला फाइंड करायचा आहे तो लाईनवर पण लाईज करतोय आणि प्लेनवर पण लाईज करतोय. तेच दिलेलं आहे. कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट वेअर दी लाईन मीट द प्लेन. जिथे लाईन प्लेनला मीट करते तो पॉईंट आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. आता याच्यात ॲक्च्युली याला नॉर्मल वेनी सॉल्व करायचं असेल तर एवढी प्रोसेस करावं लागेल. याला तुम्ही लॅम्बडा घेणार तर जे आपण पॅरामेट्रिक इक्वेशन पाहिले होते त्याच्यानुसार सॉल्व वगैरे करून भेटतं. पण याच्यात एक ट्रिक यूज करू शकतो आपण. ऑब्झर्वेशन करा. ही लाईन आणि प्लेन दोघांवर हा पॉईंट लाईज करतोय. म्हणजे सिम्पल हा जो पॉईंट आहे जो ऑप्शनमध्ये आहे तो दोघांना सॅटिस्फाय केला पाहिजे. तर ऑप्शनच्या बेसवर चेक करणार. सो ट्रिक चेक बाय ऑप्शन. ऑप्शन दोघांसाठी व्हेरीफाय करायचे आहेत. लक्षात राहू दे. सो आता ऑप्शन ए एकतर कुठेही घ्या आपण याच्यात प्लेस करतोय. ऑप्शन एच्या अकॉर्डिंग जर पाहिलं जर हा 3 इथे प्लेस केला तर पहा इथे 3 - 1/2 -1 -2/3 आणि -1 + 5/4. चेक करा तिघी इक्वल आहेत का. याचा आन्सर आहे 2/2 1. ठीक आहे ना. त्याच्यानंतर -3/3 1 4/4 1. म्हणजे हा मॅच करतोय. हाच पॉईंट इथे पण मॅच झाला पाहिजे. हाच पॉईंट जर आपण याच्यात प्लेस केला ऑप्शन ए 2 × 3 4 × -1 आणि -z z मायनस आहे तर तो झाला +z म्हणजे +1 = 6 मधनं 4 गेला आणि +1 तर आन्सर किती येतं आहे 3. ठीक आहे. जर नाही झालं असतं
तर आपण परत याच्यात पहिले चेक केलं असतं, याच्यात जो मॅच करतोय तो याच्यात झालाच पाहिजे. असं होऊ शकतंय एक अर्धा अजून पॉईंट असेल जो याला मॅच करेल पण तो याला मॅच नाही करणार, किंवा अपोजिट पण असू शकतं. नेक्स्ट वन. काय सांगितलं, अ लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ कोसाइन पासिंग थ्रू द पॉईंट्स. जी लाईन आहे ती ह्या पॉईंटमधनं पास झालं आहे. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ कोसाइन पासिंग थ्रू द पॉईंट विच मेक इक्वल अँगल विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. सो याचं मिनिंग काय, इक्वल अँगल म्हटलं तर अल्फा बीटा गॅमा हे सर्व सेम आहेत. अल्फा बीटा गॅमा सेम आहे तर डायरेक्शन कोसाइन सारखे येतील, ते फाइंड करता येतील. ॲक्च्युली असा फॉर्म्युला आहे, पण आता हे करण्याची गरज नाही. कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. सर्व अल्फा बीटा गॅमा हे काय सेम असल्यामुळे मी कोणाला सर्वांना अल्फा पण म्हणू शकतो आहे. सो कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा, सर्वांना अल्फाज आपण अल्फा इज इक्वल टू 1. म्हणजे याचं मिनिंग काय, हा झाला 3 कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1. सो कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1/3. सो कॉस अल्फा किती आला, 1/√3. प्लस मायनस पण नोट करू शकतो. हे कोण आलेत, कॉस अल्फा म्हणजे कोण राहतो, डायरेक्शन रेशो. सो डायरेक्शन रेशो आलेत डायरेक्शन कोसाइन आलेत 1/√3 1/√3. डायरेक्शन कोसाइनला कोणत्याही नंबरनी मल्टिप्लाय केलं तर डायरेक्शन रेशोज भेटतात. कितीने मल्टिप्लाय करणार याला, किती आले 1. तर ही प्रोसेस करण्याची गरज नाही, लक्षात राहू दे. हे फक्त मी दाखवलं आहे. ज्यावेळेस हे दिलेलं असेल मेक इक्वल अँगल, ही लाईनचं मिनिंग असतं डायरेक्शन रेशो काय घ्यायचे राहतात 1 1 1. चला डायरेक्शन रेशोचा रोल संपलाय. बट डायरेक्शन रेशो ऑफ लाईन भेटलं आहे. तर ऑब्झर्वेशन करा, त्या लाईनचं इक्वेशन मला फाइंड करता येईल. ही जी लाईन आहे तिचं इक्वेशन आहे जी पास झाली, कुठनं पास झाली आहे, डायरेक्शन रेशो 1.
वाय मायनस मायनस प्लस डिवाइड बाय 1, झेड मायनस 2 डिवाइड बाय 1. आपल्याला काय विचारलं आता, हे तर लाईनचं ॲनालिसिस केलं मी, लाईनचं इक्वेशन भेटून गेलं. देन द लाईन मीट अ प्लेन, हा जो प्लेन आहे तो ती लाईन क्यू पॉईंटला मीट करते त्या प्लेनवर, ते पण म्हणजे आता याचं मिनिंग काय, आपल्याला काय विचारलं आहे, डिस्टन्स ऑफ सेगमेंट, ह्या सेगमेंटचं डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं आहे, लेंथ फाइंड करायची. ठीक आहे, डिस्टन्स कधी भेटेल, ज्यावेळेस क्यू माहीत राहील. क्यू कोणावर लाईज करतोय, प्लेनवर, पण तो क्यूचा ॲक्च्युली क्यू म्हटलं तर एंडिंग पॉईंट ऑफ लाईन पण आहे. याच्यात जर मी पॅरामेट्रिक स्ट्रक्चर यूज केलं तर मला कोऑर्डिनेट भेटू शकतात. हा जो एम पॉईंट आहे, हा क्यूचे कोऑर्डिनेट मला नोट करता येतील. पाहून घ्या जरा, समजून घ्या. एक्स वाय झेड टेम्पररी मी घेतोय. एक्स डायरेक्ट नोट करता येईल ना, एक्स काय असेल 1 लॅम्बडा -2चा झाला +2, वाय लॅम्बडा -1, झेड लॅम्बडा +2. म्हणजे याचे कोऑर्डिनेट आलेत. हे कशावर लाईज करतायत पाहून घ्या, नंतर नोट करा. हे लाईज करतायत प्लेनवर. जर मी एक्स वाय झेडच्या जागी हे नोट केला तर कोण भेटेल, लॅम्बडा भेटला तर एक्स वाय झेड भेटला, जस्ट डिस्टन्स बाकी राहील. ही आहे कॉन्सेप्ट. तर हे ड्रॉ करा सर्व काही. सिन्स point Q lies on plane, therefore lies on a plane 2x plus y plus z is equal to 9. So 2x y लैम्बडा -1, z लैम्बडा +2 is equal to 9. टू लैम्बडा +4 लैम्बडा -1 सो 2 लॅम्बडा हा झाला 4 लॅम्बडा. नंबर्स जर पाहिले 4 3 3 + 2 5 त्या साईडला गेला तर 9 - 5. सो 4 लॅम्बडा इज इक्वल टू 4 1. सो देअरफॉर कोऑर्डिनेट आपल्याला भेटतात. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q आता डायरेक्ट आपण याच्या थ्रू नोट करतोय. कोऑर्डिनेट नोट करायचं म्हटलं तर ते काय असतील, लॅम्बडा +2 आहे. ठीक आहे, आता समजण्यासाठी नोट करतोय. हा एक आहे, दुसरा आहे, तिसरा आहे लॅम्बडा +. तर हे आलेत 3 0 3. हा क्यू पॉईंट आहे. सो आपल्याला पाहिजे होते लेंथ ऑफ PQ. लेंथ ऑफ PQ डायरेक्ट डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून टाकू. 3 - 2 चा स्क्वेअर प्लस 0 +1 चा स्क्वेअर 3 - 2 चा स्क्वेअर. सो अंडर रूटमध्ये 1 चा स्क्वेअर इज 1 + 1 + 1. ठीक आहे, याच कॉन्सेप्टवर एक क्वेश्चन आहे.
प्रॅक्टिससाठी नोट करा, ट्राय करणार सारखंच आहे. मिरर इमेजचा क्वेश्चन बाकी. क्वेश्चन नोट करा, ट्राय करणार. ठीक आहे. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.